साठी टाकली. जर उपोषी ह्या निर्णय नाही घेतला तर उत्तम तरकशीचं उपोषण आहे, उत्तम नानाभाऊ तरकशी हे मेलं तरी इथून हलणार नाहीत. माझी बात नाही. म्हाताऱ्या माणसाला ओ गरोदर बायाला ओ लेकरला एस टी होणार चालू झालेली ह्या रोडमुळं बंद झाली. नुसती खडी टाकली मग काय दळून खाण्यासाठी टाकली का आम्हाला का दाखव नाही की पवनेर आणि डिग्रस जो रस्ता आहे त्या रस्त्याचं फक्त BBM झालेलं आहे कित्येक वर्षापासून. ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये डांबरीकरण कधी झालेलं नाही. मला कळतं तसं तर त्याच्यावर डांबरी पडलेलीच नाही आणि ती BBM करून फक्त सोडून दिलं आहे. आता खड्डे गुडघे केले खड्डे तर विद्यार्थी असो, लहान मुलं असो, गर्भवती महिला असो. गर्भवती महिला तर पाठीमागे 1-2 वाटातच डिलिव्हरी झाल्या होत्या त्या रोडवरती. त्यामुळं आम्ही वाट बघितली की आता करतील रोड मग नंतर करतील, पण त्यांचा काही अजून प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला उपोषणाचा. नाही अजून तर कोणी आलेलं नाही. फक्त कॉलद्वारे तहसीलमध्ये कॉल झाला होता, पण सध्या भेटायला अजून कोणी आलेलं नाही. ह्याच्या पुढची तुमची जर दखल नाही घेतली तर पुढची भूमिका आंदोलन तीव्र होणार आहे. शोले स्टाईल आंदोलन होणार आहे आणि नंतर मग रोडवर पण आम्हाला उतरावं लागेल. बाबा तुमचं काय म्हणणं आहे? त्या 3-4 वर्षापासून नुसती खडी यात्रीत आहेत. खडी बिलं किती निघालेत, काय निघालेत करण्याचं काम अजिबात नाही. म्हाताऱ्या माणसाला ओ गरोदर बायाला ओ लेकरला एस टी होणार चालू झालेली ह्या रोडमुळं बंद झाली. नुसती खडी टाकली मग काय दळून खाण्यासाठी टाकली का आम्हाला का दाखविण्यासाठी टाकली. जर उपोषी ह्या निर्णय नाही घेतला तर उत्तम तरकशीचं उपोषण आहे, उत्तम नानाभाऊ तरकशी हे मेलं तरी इथून हलणार नाहीत बस. आणि बँकेचे कर्मचारी व तहसीलचे म्हणजे तहसीलदार आणि बँकेचा मॅनेजर हे लोकायला यांच्यामुळं एवढं परेशानी व्हायली. जा इकडं जा तिकडं आणि ह्यांच्या रिपोर्टशिवाय लोकांच्या पगारी होत नाहीत. गाडीचा व्यवसाय आहे, गाडीला चालवायला खूप त्रास होते. रस्ता ते आतापर्यंत झालाच नाही जसं कळत आहे तसं. फक्त BBM खडीबिडी यात्रेचे खड्डे बुजते तर बाकी काहीच नाही. रस्त्याची एकदम दुरावस्था आहे. उपोषणकर्त्याच्या ह्याला मागणीला न्याय द्यायला पाहिजे. पुढची भूमिका रस्त्यावर उतरावं लागेल. जर नाहीच काम झालं तर तीव्र आंदोलन करावं लागेल. लहान मुलं लेकरं बाळ हे घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल. रस्ता ते खडी टाकलेलं ते कुठं खाला का गिळून टाकलाय का आम्हाला तो कळाय निर्णय बी नाही काहीच नाही. खडी आता खाऊन टाकली नाही दळणात टाकण्यासाठी. आता रस्ता व्हायला पाहिजे आमच्या माहितीनं. हो आणि राग व्यक्त आहे तो फक्त त्या शासनाला आहे. कारण गुत्तेदाराचा आमचा काही संबंध नाही. आमचं भांडण शासनाचे आहे. शासनाने आम्हाला इथे येऊन त्याचं स्टेटमेंट काय आहे रोडचं, किती वेळेस काय झालं आहे, किती वेळेस बिल उचललं आहे आणि आता इथून पुढं रोड कधी होणार आहे, ज्यावेळेस आम्हाला लेखी देतील त्यावेळेस मग आम्ही उपोषण बंद करायचं का नाही ह्याचा नंतर विचार करू.